लाडकी बहिणींच्या लाडक्यातांनो ई-केवायसी बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। सकाळ न्यूजपेपरची एक मोठी बातमी समोर आली। लाडक्यातांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ई-केवायसी म्हणजे तुमची या ठिकाणी लाडक्या बहिणीची ई-केवायसी सुरू झाली आहे का? लाडक्या बहिणीची खरंच ई-केवायसी सर्वांना बंधनकारक आहे का? कोणा लाडक्याताईंना ई-केवायसी करावं लागणार आहे? ई-केवायसी केल्यानंतर हप्ता भेटणार आहे? याच्याबद्दल एक मोठी बातमी लाडक्याताईंनो समोर आलेली आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की लाडक्याताईंनो एक मोठा फ्रॉड या ठिकाणी होत आहे। तुम्हाला मी 3-4 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्याताईंनो, याच्याबद्दल तुम्ही सावधानगी बाळगा आणि त्याच्याबद्दलची मोठी बातमी बघा। मी ज्या गोष्टी 4 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या सकाळ न्यूजपेपर मध्ये आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आपण काहीतरी अगोदर सांगतो याचा अर्थ तुम्हाला समजला असेल लाडक्याताईंनो, की आपण एकदम विचारपूर्वक या ठिकाणी व्हिडिओ मध्ये गोष्टी सांगत असतो आणि आपण ज्या गोष्टी बोलतो त्या सत्य गोष्टी आपण बोलत असतो। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। एक मोठी बातमी या ठिकाणी सकाळची आलेली आहे ई-केवायसी बद्दल। तर लाडक्याताईंनो बघा, 13वा हप्ता म्हणजे बऱ्याच या ठिकाणी वाट बघत असले की 13वा हप्ता सर आम्हाला भेटणार आहे आणि केवायसी आम्हाला करायची आहे। बऱ्याच या ठिकाणी 12वा हप्ता पाहिजे, 12वा हप्ता का नाही भेटला म्हणून या ठिकाणी ई-केवायसी आम्ही करून घेतो। बऱ्याच ठिकाणी लिंक आलेले आहेत की बाबा तुम्हाला 12वा हप्ता आम्ही टाकतो, तुम्ही ह्या ई-केवायसी करा, तुम्हाला म्हणजे 12वा हप्ता भेटून जाईल। तर लाडक्याताईंनो सावधान सावधान सावधान, परत सांगतोय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा लाडक्याताईंनो, कारण की आपला जो व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक लाडक्याताईंनी 1-2 लाडक्याताईला समजून सांगायचं आहे की ई-केवायसी अजून सुरुवात झालेली नाही, कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका। बघा, हा लाडकादादा तुम्हाला नेहमी प्रोटेक्शन देण्याचं काम करत आहे, तुम्हाला नेहमी तुमचं रक्षण करण्याचं काम करत आहे। तुमचे बँक अकाउंट खाली होतील, पूर्ण रिकामे होतील, त्याच्यामुळे कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका। जोपर्यंत गव्हर्नमेंटची वेबसाईट चालू होत नाही, जोपर्यंत .गव्हर्नमेंट असं येत नाहीये वेबसाईट मध्ये, तोपर्यंत कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका। एक मोठं रॅकेट समोर आलेलं आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे उकळण्यात येत आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। नेमका काय व्हिडिओ? आत्ताचा हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, ई-केवायसी बद्दलचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या बहिणींनो। खरीच केवायसी सुरू झाली आहे का? कोणाचे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि 13वा हप्ता वाटप कधी सुरू होणार आहे याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओ मध्ये असणार आहे लाडक्या बहिणींनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। सकाळ न्यूजपेपरची एक बातमी समोर आहे, तुमच्या समोर दिसत आहे लाडक्या बहिणींनो, सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता, तुम्ही वाचा, लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल, वेळी सावध व्हा नाहीतर बसेल मोठा फटका। बघा, 4 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, ई-केवायसी नावाचा आपला व्हिडिओ जाऊन बघा, 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ जाऊन बघा। त्याच्यात मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, कोणीच कोणत्या वेबसाईटवर क्लिक करू नका। जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवत असेल क्लिक करू नका। आज ती बातमी सकाळ न्यूजपेपरने दिलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल, वेळी सावध व्हा नाहीतर बसेल मोठा फटका। लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला मी अजून परत सांगतोय, कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की मी तुझी ई-केवायसी करून देतो, तुला 12वा हप्ता भेटेल, 12वा हप्त्यानंतर 13वा हप्ता भेटेल, 14वा हप्ता भेटेल, ह्या लिंकवर क्लिक कर आणि लिंक क्लिक केल्यानंतर एक OTP येईल, तो OTP मला पाठव म्हणजे तुला सगळे हप्ते पुढचे येतील। तर लाडक्या बहिणींनो सावध व्हा, असं काही झालेलं नाही। तुमची गव्हर्नमेंटची अजून वेबसाईट वरली लिंक अजून ऍक्टिव्ह झालेली नाही। त्याच्यामुळे केवायसी आज 4 ऑगस्ट, परत सांगतोय 4 ऑगस्ट आहे आज, 4 ऑगस्टच्या दिवशी देखील तुमची ई-केवायसी ची लिंक चालू झालेली नाही। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्या लाडक्याताई या अशा फ्रॉड केस मध्ये अडकतील त्यांना मोठा फटका बसणार आहे, त्यांचं बँक अकाउंट डायरेक्ट रिकाम होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो सावधान व्हा, कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका। ह्या लाडक्या दादाला खरंच वाईट वाटेल जर तुमच्या बँकेमधून कोणी पैसे गायब करेल। तर लाडक्याताईंनो कृपया करून कोणत्याच
लिंकवर क्लिक करू नका आणि कोणालाच आपला OTP शेअर करू नका. भले ते म्हणेन तुला आधार कार्ड नंबर दे, त्याला म्हणायचा गरज नाही आम्हाला. भले ते म्हणेन तुला OTP द्या, ते सांगायचं आम्हाला काही गरज नाही. ते म्हणजे बँक डिटेल्स पाठवा, तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायचे, तुमच्या अकाउंटला 12वा हप्ता येईल. लाडक्या ताईंनो परत सांगतो, अशा गोष्टीमध्ये पडू नका. तुमच्यासारखं भोळ्या बाबड्यात लाडक्या ताईंना बऱ्याच लुटलेलं आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंचे पैसे गेलेले आहेत. तुम्ही वेळेवर सावधान व्हा. लाडक्या ताईंनो हा लाडका दादा एक तुम्हाला कळकळीची विनंती, हात जोडून विनंती आहे, कोणत्याच लिंकवर क्लिक करू नका. हे 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्यावेळेस जर तुम्ही ऐकलं असतं तर हे बघा असं आलं नसतं. मोठ्या बनावट रॅकेट समोर येत आहे. सकाळ न्यूजपेपरनी बातमी दिली. बघा बातमी पण तुम्हाला अगोदर दाखवतो, नेमकी बातमी काय आहे. बघा सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. बघा, बी अवेअर ऑफ फेक वेबसाइट क्लेमिंग टू बी पार्ट ऑफ लाडकी बहीण योजना, पर्सनल डेटा लाईक आधार नंबर ऍट रिस्क. राज्य सरकारने गेल्या वर्षापासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये आर्थिक मदत केली जाते. महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. या योजनेच्या नावाने बनावट वेबसाइट आणि लिंक शेअर होत असल्याचे पुढे आलेले आहे. या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बघा, सोशल मीडियावर अशा लिंक व्हायरल देखील होत आहेत. महत्वाचे म्हणजे या लिंक्सवर क्लिक करून आधार क्रमांक मागितला जात आहे. त्यामुळे डेटा चोरी होण्याचा शक्यता आहे. काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे या महिला चुकीच्या फेक लिंक्सला बळी पडत असल्याचे दिसून आलेले आहे. बघा लाडक्या ताईंनो, मी हे तुम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं म्हटलं जाईल की बाबा तुला 12वा हप्ता पाठवतो, तुझे KYC करून देतो, तुझे बँक डिटेल्स दे मला, तुझे आधार कार्ड नंबर मला दे आणि सगळे बँक्स अकाउंट तुमचे सगळे पैसे अकाउंट मधून गायब केले जातील. आज बातमी आलेली आहे. डोळे उघडा लाडक्या ताईंनो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जरी नाही शेअर केला तर चालतंय, पण जवळच्या लाडक्या तुमच्या बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटत असताल, बहिणीला, भावाला, कुणाला पण भेटत असताल, त्यांना सांगा की कृपया करून लिंकवर क्लिक करू नका. मोठ्या स्वरूपात व्हायरल होत आहेत लिंक आणि या लिंकमुळे तुमचे बँक अकाउंट काय होऊ शकतात, गायब होऊ शकतात, डायरेक्ट त्यातले पैसे उडवू शकतात. त्याच्यामुळे कृपया करून कोणीच लिंकवर क्लिक करू नका. चला, आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्ही म्हणत असाल की सर बघा आता हे पुढे अजून वाचा, काय काय त्याची बातमी ही पूर्वी वाचूया. ज्यांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत त्या महिला अपात्र आहेत का हे तपासण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण लिंक उघडल्यास आधार क्रमांक मागितला जात आहे. खरं तर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपात्र महिलांची कोणतीही यादी नाही. त्यामुळे महिलांकडून चुकीच्या लिंकवर क्लिक केलं जात आहे. तर लाडक्या ताईंनो बघा प्रॉब्लेम काय होतोय बघा, लक्षात घ्या. बऱ्याच या ठिकाणी व्हायरल लिंक काय होत आहेत की तुमचा 12वा हप्ता येणार आहे का नाही ते चेक करतो, तुमचा 12वा हप्ता तुम्हाला भेटेल, KYC करा, अशा म्हणून लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला कुठेतरी पाठवले जातात किंवा वेबसाईटवर पाठवले जातात आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की आधार कार्ड नंबर विचारला जातो, तुमचे बँक डिटेल्स विचारले जातात, तुम्हाला नंतर मोबाईलवर OTP येतो, तो OTP सांगा म्हणतात कारण तुमचा 12वा हप्ता मी चालू करून देतो. असं करत करत लाडक्या ताईंचे सगळे पैसे अकाउंटवरून गायब केले जात आहेत. लाडक्या ताईंनो हात जोडून एक विनंती, तुम्हाला हात जोडून परत विनंती आहे, कृपया करून अशा फ्रॉड केसला बळी पडू नका. 100% तुम्हाला 12वा हप्ता भेटणार आहे, 13वा पण भेटेल, नंतर 14वा पण भेटेल. पण गव्हर्नमेंटची वेबसाईट जोपर्यंत येत नाही, बघा तुम्ही म्हणताल की सर गव्हर्नमेंटची वेबसाईट कशी आहे, तर बघा या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईटची तुम्हाला .government.in जी तुम्हाला आता एवढी गरज पण नाहीये, पण ज्यावेळेस लिंक चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल. आता तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तरी कमीत कमी आज उद्या तरी लिंकवर कोणत्याच क्लिक करू नका. 2 दिवस तरी कमीत कमी काहीच करायचं नाही. आणि लिंक कोणतीवर क्लिक करायचं, काय करायचं तुम्हाला तुम्ही लिंक पण या ठिकाणी दाखवेल. ते डायरेक्ट .government.in गव्हर्नमेंट नाव असायला पाहिजे त्या लिंक मध्ये. .government. काय असेल ते पुढचं तुम्हाला मी नंतर दाखवतो. पण गव्हर्नमेंट हा शब्द त्या लिंक मध्ये .government असायला पाहिजे, म्हणजे ती गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, लक्षात घ्या. आणि तिथं कुठे तुमचा आधार कार्ड नंबर वगैरे विचारला जात नाही, बँक डिटेल्स परत विचारले जातात, हे पण तुम्हाला क्लिअर करून सांगतोय. आता बघा या ठिकाणी दिलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. आता ही लाडक्या बहिणीची खरी वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवर बघा 404 नॉट फाउंड म्हणजे अजून ती लिंक काय झालं नाही, क्रिएट झाली. आता तुम्ही म्हणताल सर गव्हर्नमेंटची वेबसाईट दाखवा, तर बघा या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. बघा
लाडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन नावाची ही वेबसाईट आहे. हे बघा दिसतंय तुमच्या समोर, सगळ्याला दिसतंय का बघा, या ठिकाणी दिसतंय बघा .गव्हर्नमेंट.इन असं वेबसाईट मध्ये असायला पाहिजे, म्हणजे ती खरी ओरिजिनल वेबसाईट. .गव्हर्नमेंट.इन ती वेबसाईट खरी आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप चांगली माहिती देत आहे. तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि कृपया करून कोणत्या लिंकला बळी पडू नका. इथे सांगतो, हा लाडका दादा तुमच्यासाठी मदत करत आहे. नक्कीच तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत आहे. त्याच्यामुळे जर कोणी नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.